नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. पावसाची पहिली सर आणि तिची ओढ. मे महिन्याच्या कडक उन्हाने गाव होरपळून निघाले होते. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते आणि झाडांची पानेही थकून गेल्यासारखी दिसत होती. प्रत्येकजण एका गोष्टीची वाट पाहत होता, पावसाच्या पहिल्या सरीची. त्या दिवशी दुपारपासूनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. वारा थंडगार झाला आणि वातावरणात एक वेगळीच उत्सुकता पसरली. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला. काही क्षणातच रिमझिम सरी सुरू झाल्या. पहिला पाऊस पडला की मातीचा जो सुगंध दरवळतो तो शब्दात मांडता येणे कठीण असते. त्या ओल्या मातीच्या गंधाने माझे मन क्षणात भूतकाळात जाऊन पोहोचले. लहानपणी आम्ही मित्रांसोबत पहिल्या पावसात भिजायला धावत बाहेर पडायचो. आईचा ओरडा, अंगणात साचलेल्या पाण्यात उडवलेले शिंतोडे, कागदाच्या होड्या आणि त्यांना वाहत्या पाण्यात सोडण्याची मजा, सगळे काही डोळ्यांसमोर जिवंत झाले. आजीच्या घरात ओसरीवर बसून गरमागरम भजी खात पाऊस पाहण्याचे दिवस आठवले. चुलीवर उकळणारा चहा, आजीच्या गोष्टी आणि बाहेर कोसळणारा पाऊस, त्या आठवणींना आजही ओलावा आहे. प्रत्येक पावसाच्या सरीसोबत त्या मनाच्या कोपऱ्यातून अलगद बाहेर येतात. पावसाची पहिली सर ही केवळ ऋतूची सुरुवात नसते, ती आठवणींची दार उघडणारी किल्ली असते. मातीचा सुगंध, गार वारा आणि पावसाचे टपटपणारे थेंब मनाला नकळत जुन्या दिवसांकडे घेऊन जातात. काळ पुढे सरकतो, माणसं बदलतात, ठिकाण बदलतात, पण पहिल्या पावसाची ओढ आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाही. म्हणूनच आजही पहिला पाऊस पडला की मी क्षणभर थांबतो. डोळे मिटून त्या मातीचा सुगंध मनभर साठवून घेतो. कारण त्या सुगंधात माझं बालपण दडलं आहे आणि त्या सरींमध्ये अजूनही माझ्या आठवणी जिवंत आहे. म्हणूनच मित्रांनो, बालपणीच्या आठवणी ह्या नेहमी ताज्या होतात जेव्हा पहिली पावसाची सर येते. तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.